नीट लावा रे. मायाजी हो. अजून काही काम आहे का? हा, आता हे मोठ्या गाडीला तोरण लाव आणि आधी काकाच्या बाईकला. अगं मायाजी विसरलीस का तू? काय? मगाशीच मोठ्या गाडीला तोरण लावलं मी. अगो बाई, विसरलेच. जा जा. मला ओळखलंस ना? एवढं काय अगदी करायला नको. हा, चांगली ओळखते मी तुम्हाला. अमित, अरे तोरण आताच विसरलास तू. तोरण लावलंय मॅडम. काय माईने हात ठेवला का डोक्यावर? तू पण विसरायला लागलीस ना? वा, माई सांगा ह्याला, म्हणावं हे तोरण आरुषच्या दाराला लावायचं. काय आता कोण काय विसरताय? हा, हसताय फिरी फिरी. ते माझ्या सुनेच्याच लक्षात राहिलं अर्चूकडे तोरण लावायचे ते. जय हो जय हो. चुकलं चुकलं. हा, बरं आहो, येणार आहेत ना ते? नाही म्हणजे फोन केलायत ना तुम्ही? अगं तेच ते, म्हणजे मी म्हणलं ते एकटेच तिकडे राहणार ना आणि अर्धा कच्चा स्वयंपाक करून स्वतःच जेवणार. त्याच्यापेक्षा इकडे या ना म्हणलं आमच्या बरोबर. काय ग मेघना? हा माई. अगं काय नाही, तुझ्या बाबांना जेवायला बोलवलंय. अहो पण येणार आहेत का ते? हो येणार तर. मी त्यांना सांगितलंय नाश्त्यापासूनच या, घरी आज काही करूच नका. हा, हे सगळं झालं की लगेच नाश्ताना भूक लागली कारण सॉलिड. हो हो हो, पाठीपूजन करूया आणि लगेच नाश्ता. काळजी करू नकोस. अरे हो, मजा यायची ना लहानपणी शाळेमध्ये पाठीपूजनाचा कार्यक्रम. मला आठवतंय मी ते फुलं उदबत्त्या वगैरे घेऊन जायचो शाळेमध्ये. मोठा आलाय. थुमकीनी पाठी पुसली म्हणून मास्तरांनी चोपलं होतं. लहान होतो मी. आम्हाला दाखवाल नाही सगळं? हा, दाखवणार तर. बरं आम्ही जा, तुम्ही दोघं अर्चूच्या दाराला तोरण लावून या की लगेच सरस्वती पूजन करूया. येस, चल जा. आणि विजय नीट लावा रे. छानपैकी पूजेची तयारी कर. मुलांच्या वह्या पुस्तकांपैकी एक एक पुस्तक घे. माझ्या हत्याराच्या पेटीतलं एखादं हत्यार घे. काय हातोडी म्हणा, स्क्रूड्रायव्हर म्हणा. आणि किचन मधलं काहीतरी घे, डाव, सुरीबिरी. सुरीची पूजा? मग शस्त्रपूजा पण करायची असते. आणि मेघना, हा. तुझं झालं ना की तुझे घुंगरू पण दे पूजेला. हो ना नाना? हा, हो हो ताई, झालंच आहे. येते मी आत येते. चला रे मुलांना, पूजेची चला तयारी चला करूया चला चला, आपण. दाखवतो तुम्हाला सगळं. चला चला चला.